कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर भूखंड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील हे दोघंही भागीदार असल्याची धक्कादायक माहिती आहे। आणि हा जमीन व्यवहार अमेडिया कंपनी मार्फत करण्यात आला असून या कंपनीत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे प्रमुख भागीदार आहेत। या व्यवहारात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सहजिल्हा निबंधक वर्ग संतोष अशोक हिंगणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील तसंच सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता पुण्यातील मुंढवा आणि बोपोडी इथल्या जमीन घोटाळ्यांची मास्टरमाइंड शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शीतल तेजवानी विरुद्ध 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून तिचा मोबाईल फोन बंद आहे, तसंच ती तिच्या राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाहीये। ती नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे। बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे, जेणेकरून तिचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का हे याबाबत माहिती मिळणार आहे। त्यामुळे शीतल तेजवानी ही कुख्यात गुंड निलेश घायवळ सारखीच फरार झाली का असा प्रश्नही या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय।